मला माहिती आहे, रोज सकाळी जेव्हा मी गाढ झोपलेली असते तेव्हाच माझे बाबा खूप हळूच उठतात. का माहिती आहे? कारण त्यांना कामावर जायचं असतं. मी डोळे उघडण्यापूर्वीच ते युनिफॉर्म घालून बॅग घेऊन तयार असतात. मम्मी पडतोय, दॅट्स वाय नेटवर्कच नाही आहे आमच्याकडे. म्हणून माझा अर्धा क्लास झाला आणि मग त्याच्यानंतर नेटवर्कच गेलं. आणि कालचा दिवस थोडासा सगळ्यांसाठीच खराब होता आमच्यासाठी, कारण मला खोकला सुरू होता, थोडासा ताप देखील आला. त्याच्यामुळे म्हटलं साधं सर्दी खोकला आहे तर डॉक्टरांकडे पटकन जाण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे मी दवाखान्यामध्ये न जाता मेडिकलमधूनच विक्स ॲक्शन 500च्या 5 गोळ्या स्ट्रीप घेऊन आलो. आता सध्या एक गोळी झालेली आहे 5 रुपये, अशी 25 रुपयाची स्ट्रीप. त्याच्यानंतर हा पेन बाम, याच्यावरती बरं होण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अजून एक गोष्ट केली ती म्हणजे गरम पाणी, सतत गरम पाणी पित राहिलो. त्याच्यामुळे थोडासा रिलीफ मला चांगलाच मिळाला. आता वाजलेले आहे सकाळचे 8:30 वाजलेत आणि उठल्या आम्ही पहिल्यांदा काय केलं तर बातम्या लावल्या आणि बातम्यांचं सगळं आढावा घेत होतो की पुणे मुंबई रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. त्याच्यानंतर रेल्वे मार्ग असेल, महामार्ग असेल, सगळंच ठप्प झालंय. महाड पाण्याने भरलंय, चिपळूण, खेड इकडे सगळं रेड अलर्ट असल्यामुळे तिकडे सुद्धा पाणी भरतंय असं सगळं सांगतंय. आणि मग सकाळी ईश्वरीच्या स्कूलचा पण मेसेज आला. मेसेज असा होता की त्यांचं जे स्कूल आहे पूर्णपणे बंद नसून ते ऑनलाईन आहे. हे बघा, मुंबईत 3 मजली घर पकडून 6 ठार. खूप काही गोष्टी घडल्या आजच्या दिवशी. आणि मग ईश्वरी बघू शकता आतमध्ये अभ्यास करते. एकच मिनिट. आतमध्ये ऑनलाईन क्लास सुरू आहे. सकाळी आमचा चहा नाश्ता झाला, चहा बिस्किट झालं. नाश्ता नाही झाला, चहा बिस्किट खाल्लं. आजचा दिवस पूर्णपणे बाहेर खूप पाऊस आहे. बघू शकता आपल्याला बाहेर पाऊस पडतोय. आणि मग दुसऱ्या बाजूला प्राजक्ताची इकडे कामं पण देखील सुरू झालेली आहेत. सकाळी चहा केल्यामुळे चहाची भांडी पडून आहेत. मुंबई पुणे सकाळीच सांगितलं की महामार्ग लोहमार्ग ठप्प आहे, पण या ट्रेन कुठून पुढे चालल्यात काय माहिती. मला असं वाटतं की आमच्या समोरून पुण्याकडच्या नाही आहेत, आपल्या कोकण कोकणाकडनं रेल्वे. येणार आहेत. हा, कोकणा म्हणजे खालून कोकण आणखीन रेल्वे. खालून. कोकण रेल्वे अजून तरी चालू आहे असं दिसतंय. 2 दिवस झाले मी दाढी न केल्यामुळे माझ्या दाढीचे खुंट देखील वाढलेले आहेत. दाढी पांढरी झाली, सफेद झाली, त्यामुळे ते देखील करावं लागेल. आणि आजचा दिवस मला असं वाटतंय की पावसाच्या बातम्या बघण्यातच जाणार आहे. ऑफिस सुद्धा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. बघूया कसं काय होत आहे. मस्त मस्त पापड आणि पापडाचा पिटारा, पापडाचा डोंगर आणि फ्लावर गार्डन हो गया. कसलं तेल आहे माहितीये का? काल काय केलं होतं आपण? काल आपण भजी केलेली. त्याचं तेल आहे म्हणजे कांदा भजी अँड मिरची सोबत आणि पाव, म्हणजे भजी पाव घाललेला. तर आणि आमच्या आईजवळ तिथे काय म्हणतात त्याला? तोंडलीच्या काचऱ्या. तोंडलीच्या काचऱ्या म्हणजे तोंडलीची भाजी. आपण जसं बटाट्याच्या काचऱ्या करतो तशा तोंडलीच्या काचऱ्या. आणि पापडांचा डोंगर. ते भरायचे ना पापड, कुठे तरी पापडावर पाणी पडलं. सगळे पापड खायचे नाही आहेत, अर्धे भरायचे. आणि काहीतरी झालं याच्यात प्रॉब्लेम झालं नाही, पाणी पडलं वाटलं मला. पडलं काय माहिती, पडले असेल तर ते नाही दिसत नाही. आणि आता सोबत काय करणार आहेस तू? तोंडलीची भाजी. बघूया, अजून काही ठरवलेलं नाही. ओके. आणि माझा क्लास पण अजून वेळ आहे किती, म्हणजे नेटवर्कच नाही कारण की पाऊस पडतोय. दॅट्स वाय नेटवर्कच नाही आहे आमच्याकडे. म्हणून माझा अर्धा क्लास झाला आणि मग त्याच्यानंतर नेटवर्कच गेलं.
म्हटलं 5 मिनिटं राहिलेली लास्टची, म्हणजे याच्यात काय शिकवणार, म्हटलं जाऊ दे. नाही तेच आमच्याकडे काय काय होतं. आधीच हाऊस त्यात पडला पाऊस. आणि ही आमटी आहे कालची शिल्लक. कालची शिल्लक आहे ती आपण रिफोडणी नको ना, गरम गरम करायला ठेव. करायची आणि गरम फोडणी. रिफोडणी म्हणणार होते. मस्त मस्त इटिंग आणि भात पण आहे. दाखवा ही भात मी फोडणीचा भात करायला ठेवलेला. स्कूल साठी आणि त्यांच्यासाठी फोडणीचा भात करायला ठेवलेला, पण तो झाला पोपट. डायरेक्ट आम्ही जेवायला घेतलं, कारण ती कुठे सॉरी घेणार काय मम्मा पोपटाचा भात दाखवा आई. ईगल मध्ये भात ठेवलाय. भात, आमटी, तोंडली की सब्जी आणि मच 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 पापड. काय झालं, सगळीकडनं नाही खाल्ली, कुठेतरी पाऊस कुठलं इथे कुठलं. ओ माय गॉड. आणि तरी फुगले आहे थोडी थोडी. एक साईडला नाही. नान टाईप झाले त्याचं. नान एका साईडला फुगते मस्त. आणि आज झालेला आहे मिरॅकल, चमत्कार. माझी आई रोज भाकरी किंवा पोळी लाटून करते आणि आज सॉरी पोळी लाटूनच करते, भाकरी पण लाटून करते, पण आज आईने ट्राय केलंय थापून. बघा मस्त थापली आहे ना. ही लास्ट आहे, बाकीचे झाल्यात. वाव. आणि एका साईडला एवढा वारा येतोय की ते गॅस पूर्ण हे होते. काय म्हणतात आहे तू. वाव. आता त्यावर ठेवले आणि पाणी लावून घेतले त्याला. पाणी काय लावायचं, पाणी कशाला लावायचं असतं आई. भाकरीला पाणी लावायचं असतं. भाकरीला कशाला लावायचं असतं, लावायचं असतं. आणि मग जोपर्यंत हे पाणी सुकत नाही तोपर्यंत तिला हलवायची नसते ना. ती पाणी सुकलं की तिला त्या साईडला हे करायची, उलटायची. काय उलटायची किंवा पलटायची. मग झालं आपली लास्टची पोळी तयार. आणि हे बघा सॉरी भाकरी, हे बघा थोडी ही झाली करपली पण नीट सोपी. आणि बाहेर पण आम्ही भाकरी ठेवली आमची. काय म्हणतात आई, खानावळ म्हणतात ना, खानावळ लागलेली आहे. हे बघा सगळ्यांचं रेडी. आणि आम्ही केलेली आहे आई पुदिन्याची चटणी ना. पुदिन्याची चटणी मीन्स ठेचा टाईप. मस्त मस्त. सर ती कशी केली तू काल व्हिडिओ केलेलास पुदिन्याची चटणीचा, तर आपण करू कधीतरी. नेक्स्ट टाइमला पुदिना आणू तेव्हा, पण मस्त लागते. मला माहिती आहे रोज सकाळी जेव्हा मी गाढ झोपलेली असते तेव्हाच माझे बाबा खूप हळूच उठतात. का माहिती आहे, कारण त्यांना कामावर जायचं असतं. मी डोळे उघडण्यापूर्वीच ते युनिफॉर्म घालून बॅग घेऊन तयार असतात. मम्मी म्हणते बाबा आपल्यासाठी खूप कष्ट करतात, कंपनीमध्ये जाऊन दिवसभर खूप काम करतात. कधी कधी ते थकतात, पण जेव्हा संध्याकाळी घरी येतात ना तेव्हा त्यांना थकलेले चेहरे मला बघून एकदम फ्रेश होतो. ते दारात आले की मी धावत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारते. बाबा माझ्या प्रत्येक हट्टासाठी, माझ्या आवडींसाठी, खाऊसाठी आणि माझ्या सुंदर सुंदर कपड्यांसाठी खूप मेहनत घेतात. मला माहिती आहे बाबा तुम्ही खूप कष्ट करता, पण तुम्ही जगातील सगळ्यात बेस्ट बाबा आहात. थँक्यू बाबा माझ्यासाठी एवढं सगळं करण्यासाठी. आय लव्ह यू सो मच.